Hello friends, welcome all of you. We are going to see She Walks in Beauty, Lord Byron, the explanation of poem in Marathi. आपण या व्हिडिओमध्ये पोयम शी वॉक्स इन ब्युटी ही जी पोयम लॉर्ड बायरॉन यांनी लिहिलेलं आहे या पोयमचं एक्सप्लेनेशन मराठीमधून आपण बघणार आहोत. This poem is composed by Lord Byron. The name of Lord Byron was George Gordon. His birth year was 1788 and his date year was 1824. Lord Byron was a tremendously popular poet of the Romantic period. Lord Byron हे रोमॅन्टिक पिरियड इंग्लिश लिटरेचर मध्ये एक रोमॅन्टिक पिरियड म्हणजे रोमॅन्टिक कालखंड असा एक पिरियड होऊन गेलेला आहे. त्यामध्ये असलं चांगल्यापैकी प्रसिद्ध असलेल्या पोएट मध्ये लॉर्ड बायरॉन यांचाही नंबर लागतो आहे. ही पार्टिसिपेट इन द ग्रीक वॉर ऑफ इंडिपेंडन्स. लॉर्ड बायरॉन यांनी ग्रीक वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे ग्रीक देशाचा जो स्वातंत्र्य लढा झाला होता त्यामध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेला आहे. त्यामुळे फ्रीडम आणि लिबर्टी ही ह्या ज्या कन्सेप्ट आहे ह्या त्यांच्या पोएम मध्येही आपल्याला बघायला मिळतात. He shares a concern for other aspects of romanticism such as feeling for nature and the concept of love and beauty. फ्रीडम लिबर्टी या आस्पेक्ट सोबतच लॉर्ड बायरॉन यांच्या पोएट्रीज मधून आपल्याला फिलिंग फॉर नेचर म्हणजे निसर्गाबद्दलची अनुभूती, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ लव्ह अँड ब्युटी प्रेमाची आणि सौंदर्याची जी कन्सेप्ट आहे संकल्पना आहे ती आपल्याला त्यांच्या पोएम्स मधून पाहायला मिळते. आपण आता वळूया आपल्या पोएम कडे. पोएम बद्दल काय आहे बघूया. शी वॉक्स इन ब्युटी एक्सप्रेसेस बायरॉन्स टिपिकली रोमॅन्टिक कन्सेप्ट ऑफ लव्ह अँड ब्युटी. या पोएम मधून बायरॉन यांनी सौंदर्य आणि प्रेम याबद्दलची ही जी कन्सेप्ट आहे रोमॅन्टिक कन्सेप्ट याबद्दल त्यांनी व्यक्तता केलेली आहे. दिस इज वन ऑफ हिज बेस्ट लिरिक्स. ही पोएम त्यांचं एक बेस्ट लिरिक्स आहे. लिरिक्स म्हणजे सुनीत हा सुद्धा एक काव्य प्रकार आहे. इट इज अ टाइप ऑफ पोएम. द कन्सेप्ट ऑफ ब्युटी एक्सपाउंडेड इन द पोएम गोज बियॉन्ड फिजिकल. इट इज द ब्युटी ऑफ द हार्ट. ह्या ज्या पोएम मध्ये ब्युटीची जी कन्सेप्ट आहे ती इट गोज बियॉन्ड फिजिकल म्हणजे भौतिक सौंदर्य किंवा जे शारीरिक सौंदर्य आहे त्याच्या पलीकडेही या पोएमची जी पोएम मध्ये सौंदर्याची जी कन्सेप्ट आहे ती त्या शारीरिक सौंदर्या पलीकडे पण बायरॉन यांनी व्यक्त केलेली आहे. इट इज द ब्युटी ऑफ द हार्ट. या पोएम मध्ये बायरॉन यांनी मनाचं सौंदर्य सुद्धा इथे व्यक्त केलेलं आहे. The poem is not a conventional love poem but presents a vision of the perfect woman. ही जी पोएम आहे ही कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक लव्ह पोएम नाही आहे, पारंपरिक प्रेमगीत नाही आहे, बट प्रेझेंट्स अ विजन ऑफ द परफेक्ट वुमन. पण इथे एक ज्या अशी स्त्री हु इज ब्युटिफुल नॉट ओनली बाय हर फिजिकली ब्युटी बट ऑल्सो बाय मोरली और कॅरेक्टरिकली और बाय हार्ट अशा एका स्त्रीचं वर्णन इथे लॉर्ड बायरॉन यांनी केलेलं आहे. नाउ वी goes towards poem. Let's go. She walks in beauty like the night of cloudlets climb and starry skies. या पोएमचा थोडा बॅकग्राऊंड पण तुम्हाला सांगू इच्छितो. पोएट सॉ अ ब्युटिफुल वुमन इन पार्टी. एका पार्टीमध्ये पोएट लॉर्ड बायरॉन एका सुंदर अशा स्त्रीला बघतात अँड ही अट्रॅक्टेड टुवर्ड्स हर. तिच्याकडे ते अट्रॅक्ट होतात. मग ते तिचं जे कंपॅरिझन आहे त्याची जी तुलना आहे ते कशाशी करतात लाईक द नाईट. ओके. ती स्त्री चालताना त्यांना दिसत आहे सौंदर्य नटलेली ती दिसत आहे आणि ती कशी आहे तर लाईक द नाईट एखाद्या रात्रीप्रमाणे आहे. ऑफ क्लाउडलेट्स क्लाइम्स अँड स्टारी स्काईज अँड हाऊ इज द नाईट. आणि ती नाईट कशी आहे तर ऑफ क्लाउडलेट्स क्लाइम्स म्हणजे अशी रात्र ज्याच्यामध्ये कोणतंही ढगाळ वातावरण नाही आहे. क्लाइम्स म्हणजे वातावरण, क्लाउडलेट्स म्हणजे अब्सेन्स ऑफ क्लाउड्स. ओके. मग तिथे क्लाउड्स नाही आहे, पूर्ण क्लिअर नाईट आहे. अँड स्टारी स्काईज अँड द स्काय इज कम्प्लिटली फिल अप विथ स्टार्स. ते जे स्काय आहे ते पूर्णपणे स्टार्सने भरून गेलेलं आहे. अशा पद्धतीची जी रात्र आहे त्या रात्रीशी त्या स्त्रीच्या सौंदर्याची तुलना
लॉर्ड बायरॉन करतात आहेत. अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट मीट इन हर आस्पेक्ट्स अँड हर आईज. ह्या रात्रीचं जे डार्क आणि ब्राईट कॉम्बिनेशन असते, एकतर रात्र कशी आहे, पूर्णपणे क्लाउडलेट्स आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे डार्क आहे. त्यानंतर इट इज कम्प्लिटली फिल अप विथ स्टार्स, अँड ती जी रात्र आहे पूर्णपणे तिचे स्काय आहे ते पूर्णपणे स्टार्सने भरलेलं आहे. अशा पद्धतीचं ते डार्क अँड ब्राईट कॉम्बिनेशन आहे त्या रात्रीचं, त्या वातावरणाचं. ते परफेक्ट कॉम्बिनेशन कुठे भेटून राहिलेलं आहे? मीट इन हर आस्पेक्ट. तिचं जे काही सौंदर्य आहे त्या सौंदर्यामध्ये लॉर्ड बायरॉनला दिसत आहे. अँड हर आईज, आणि तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा ते कॉम्बिनेशन दिसून राहिलेलं आहे. Thus mellowed to that tender light which heaven to gaudy days denied. Thus mellowed to that tender light. अशा पद्धतीचा जो कोवळा प्रकाश आहे किंवा ते जे कॉम्बिनेशन आहे, परफेक्ट कॉम्बिनेशन, हे कॉम्बिनेशन त्या स्त्रीमध्येच दिसून राहिलेलं आहे. आणि इव्हन पोएट काय म्हणतात, विच हेवन टू गॉडी डे डिनाईज, म्हणजे अशा पद्धतीचं जे लाईट आहे, जे डार्क आणि ब्राईट कॉम्बिनेशनचं जे काही लाईट आहे, ते हेवन म्हणजे स्वर्गानी त्या जे दिवसाचा जो प्रकाश असतो त्या दिवसाच्या प्रकाशाला सुद्धा अशा पद्धतीचं टेंडर लाईट असलेलं सौंदर्य दिलेलं नाहीये, जे त्या डार्क अँड ब्राईट कॉम्बिनेशन असलेल्या त्या लाईट त्या रात्रीला दिलेलं आहे. अशा पद्धतीचं सौंदर्य स्वर्गानी आपल्या दिवसाला सुद्धा, दिवसाच्या प्रकाशाला सुद्धा दिलेलं नाही, असं लॉर्ड बायरॉन म्हणतात आहे. चला नेक्स्ट स्टॅन्झा बघूया. इथे पूर्णपणे तुम्हाला मी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, बघा वाचून दाखवताय मी फक्त आता इथे. द पोएट डिस्क्राइब्स अ ब्युटिफुल वुमन हु इज वॉकिंग. He compares woman to a clear night sky full of bright stars. The bright and dark color have been harmoniously combined in her eyes and appearance. According to the poet, this scene is heavenly, and heaven denies to grant this supernatural light to the showy daytime. चलो नेक्स्ट स्टॅन्झा बघूया आपण. One shade the more, one ray the less, had half impaired the nameless grace. त्या स्त्रीचं सौंदर्य जे आता दिसून राहिलेलं आहे, डार्क अँड ब्राईट जे कॉम्बिनेशन आहे, ते इतकं परफेक्ट आहे की त्याच्यामध्ये जर एक जरी शेड जास्त झाला अँड वन रे द लेस, आणि थोडस काहीतरी कमी जरी झालं तरी काय होईल बघा, हॅड हाफ इम्पेयर्ड. इम्पेयर्ड म्हणजे काय, तर व्हॅनिश. ओके, ते जे सौंदर्य आहे दॅट इज नेमलेस ग्रेस, म्हणजे ज्याला आपण नावही ठेवू शकत नाही, अशा पद्धतीचं जे ग्रेस आहे, अशा पद्धतीचं जे सौंदर्य आहे ते इम्पेअर्ड होऊन जाईल. इम्पेअर्ड म्हणजे काय, तर ते सौंदर्य नष्ट होऊन जाईल. दॅट ब्युटी विल बी लॉस्ट. ते जे ब्युटी आहे, ते जे सौंदर्य आहे ते लॉस्ट होऊन जाईल. विच वेव्स इन एव्हरी रावण ट्रीज और सॉफ्टली लाइटन्स ओव्हर हर फेस. आणि हे जे सौंदर्य आहे, हे सौंदर्य कुठे चाललेलं आहे, विच वेव्स इन एव्हरी रावण ट्रीज. आता इथे रावण ट्रीज हे जे आहे, रावण मीन्स जवळजवळ आपण त्याला ब्लॅक कलर्स म्हणू, आणि ट्रीज म्हणजे झाडं होते. आता झाडं आणि काळा रंग, हा जो कंपॅरिझन आहे, हा आपल्याला कुठे मिळत आहे, त्या स्त्रीच्या केसांमध्ये. तर हा जो शब्द वापरलेला आहे त्या स्त्रीच्या केसांसाठी वापरलेला आहे लॉर्ड बायरॉन यांनी. तो काय म्हणतात आहे बघा, विच विच म्हणजे काय, दॅट ब्युटी विच वेव्स इन एव्हरी रावण ट्रीज. वेव्स म्हणजे काय, इट फ्लोज थ्रू म्हणजे वाहत आहे. तर ते जे सौंदर्य आहे त्या स्त्रीच्या केसांमधून वाहत आहे, प्रत्येक केसांमधून वाहत आहे. और सॉफ्टी लाइटन्स ओव्हर हर फेस, आणि केसांमधून वाहत असतानाच त्याचा जो प्रकाश आहे तो कशावर पडून राहिलेला आहे, ओव्हर हर फेस, दॅट फॉल ऑन हर फेस. सॉफ्टली लाइटन्स ओव्हर हर फेस म्हणजे तिच्या चेहऱ्यावर सुद्धा ते सौंदर्याची झळक पोहोचत आहे त्या केसांमधून वाहत असताना. वेअर थॉट सेरेनली स्वीट एक्सप्रेस, आणि जेव्हा तिच्या चेहऱ्यावर ते सौंदर्य दिसून येते किंवा तो सौंदर्य पूर्ण चेहरा, पहिली नजर पोएटची त्या केसांवरून जाते, आणि केसांवरून नंतर ती जी नजर आहे त्यांची ती कशावर जाते, तिच्या चेहऱ्यावर. आणि तिच्या चेहऱ्यावर जेव्हा ते सौंदर्य दिसते तेव्हा
पोएट काय म्हणतात बघा, वेअर थॉट सेरेनली स्वीट एक्सप्रेसेस, जिथं त्या चेहऱ्यावर जेव्हा त्यांची नजर पडते तेव्हा त्यांना दिसून येते की तिच्या चेहऱ्यावरचे जे विचार आहे, तिच्या कपाळावरचे जे विचार आहे ते कसे आहेत. सेरेनली स्वीट एक्सप्रेसेस, सेरेनली म्हणजे काय तर पायस, पवित्र, पावित्र्याने ते जे विचार आहे, तिच्या मनातले जे विचार आहे ते काय करून राहिलेले आहे, तिचा चेहरा एक्सप्रेस करून राहिलेला आहे. आपण असं म्हणतो ना की मनातले जे भाव आहे ते आपल्या चेहऱ्यावर दिसून येतात. अवर हार्ट, अवर माइंड्स एक्सप्रेशन्स एक्सप्रेस ऑन ओव्हर अवर फेस, आपल्या कपाळावरून किंवा आपल्या फेसवरून ते दिसून पडतात आहे. म्हणून लॉर्ड बायरॉन म्हणतात आहे इथे, वेअर थॉट सेरनली स्वीट एक्सप्रेस, जिथे जे ते तिचे जे विचार आहे ते आपल्या तिच्या चेहऱ्यावरून दिसून राहिलेले आहे. आणि ते कसे आहेत, सेरेनली स्वीट एक्सप्रेस, पवित्र असे विचार आहे. आणि काय सांगतात आहे ते विचार बघा, हाऊ प्युअर, हाऊ डिअर देअर ड्वेलिंग प्लेस, की ते जे विचार आहे ते कसे आहे, हाऊ प्युअर म्हणजे किती शुद्ध आहे, हाऊ डिअर म्हणजे किती छान आहेत, देअर ड्वेलिंग प्लेस. आता हे विचार कुठून उत्पन्न होतात, फ्रॉम वेअर ऑल दिस थॉट्स राईज, फ्रॉम माइंड, फ्रॉम हार्ट, आपल्या मनातून, आपल्या हृदयातून. तर ड्वेलिंग प्लेस म्हणजे काय, अधिवास किंवा राहण्याचं ठिकाण. तर त्याच्यावरून असं पोएट अशी कल्पना करता येते की तिच्या चेहऱ्यावर जे काही विचार दिसून राहिलेले आहे त्या विचारांना बघून असं वाटतंय की तिचं जे मन आहे, म्हणजे जे ड्वेलिंग प्लेस आहे, तिचं जे हृदय आहे ते किती शुद्ध असेल, किती छान असेल, किती सुंदर असेल, किती प्रेमळ असेल, असं ते हृदय अशा त्या हृदयाची कल्पना इथे लॉर्ड बायरॉन करत आहेत. तर हे एक्सप्लेनेशन आपण बघूया. द पोएट कंटिन्यूज हिअर दॅट आयदर मोर ऑर लेस लाईट वुड हॅव ग्रेटली डिमिनिश द वुमन्स ब्युटी, म्हणजे थोडासाही लाईट जरी कमी जास्त जर झाला किंवा थोडंसं त्याचे जे ब्राईटनेस डार्क कॉम्बिनेशन कमी जास्त झालं तर तिचं सौंदर्य जे आहे ते डिमिनिश होऊन जाईल, म्हणजे व्हॅनिश होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. इट इज हार्ड टू पुट हर ब्युटी इन वर्ड्स, तिचं जे सौंदर्य आहे ते शब्दा पलीकडे आहे, म्हणजे शब्दामध्ये मांडता येणार नाही. हर ब्युटी फ्लोज जेंटली थ्रू हर एअर अँड फॉल्स ऑन हर फेस, तिचे जे सौंदर्य आहे ते तिच्या केसांमधून प्रवाहित होत आहे आणि कुठे येत आहे, तिच्या चेहऱ्यावर. म्हणजेच काय तर पोएटची नजर आली तिच्या केसावर आणि त्याच्यानंतर तिच्या चेहऱ्यावर येते. द एक्सप्रेशन appears on her face revealing that she is pure, precious and virtuous by heart. आणि ते जे एक्सप्रेशन त्यांना ते तिच्या चेहऱ्यावर जे दिसत आहे ते रिव्हील करत आहे, उघड करत आहे की ती किती शुद्ध, म्हणजे प्युअर आहे, म्हणजे प्रेमळ आहे, प्रिशियस मौल्यवान, आणि व्हर्च्युअस म्हणजे तिचं जे हृदय आहे ते किती मौल्यवान, मूल्यांनी भरलेलं, त्यानंतर शुद्ध असं अंतःकरण तिचं आहे. ॲज द आउटर ब्युटी इज द रिफ्लेक्शन ऑफ इनर ब्युटी. आणि का बरं असं म्हटलंय, बिकॉज द आउटर ब्युटी इज द रिफ्लेक्शन ऑफ इनर ब्युटी, म्हणजे मनी कसे ते आपल्या कशावर दिसते, चेहऱ्यावर दिसते. तर अशाच पद्धतीनं पोएट इथे कल्पना करत आहे. आता नेक्स्ट स्टॅन्झा आपण बघूया, चला. And on that cheek and over that brow, so soft, so calm, yet eloquent. And on that cheek, आता cheek म्हणजे गाल, ओके. अँड ओव्हर दॅट ब्रो म्हणजे तिचे ज्या गालावरून, त्यानंतर ओव्हर दॅट ब्रो तिचे जे आयब्रोज आहे म्हणजेच कपाळ, ओके, त्या कपाळाचा भाग आहे याच्यावरून. सो सॉफ्ट, सो काम, एट एलिक्वेंट म्हणजे ते कशा आहेत, सॉफ्ट, काम. इथं तिच्या सौंदर्याचं सगळं जे वर्णन आहे ते सांगितलेलं आहे की किती सुंदर आहेत, ओके. सो काम म्हणजे किती शांत, एट एलोक्वेंट, ओके. एलोक्वेंट म्हणजे काय, एक्सप्रेसिव्ह, म्हणजे तिचे गाल, तिच्या कपाळ इतके म्हणजे सॉफ्ट, त्यानंतर काम म्हणजे शांत आहे, आणि तरीही त्याच्यावरून काहीतरी एक्सप्रेस होत आहे. एट इलोक्वेंट म्हटलेलं आहे, एक्सप्रेसिव्ह म्हणजे तिच्या त्या चेहऱ्यावरून काहीतरी एक्सप्रेस होत आहे, व्यक्त होत आहे. द स्माइल्स दॅट वीन, द टीन्स दॅट ग्लो, बट टेल ऑफ डेज इन गुडनेस पेंड. द स्माइल्स दॅट वीन म्हणजे तिचं जे स्माइल आहे, तिचं जे हास्य आहे ते सगळ्यांना काय करून राहिलेलं आहे, जिंकून राहिलेलं आहे. द टीन्स दॅट ग्लो, त्यानंतर जे काही टीन्स म्हणजे त्या चेहऱ्यावर जेव्हा हसताना तिच्यावर जी चकाकी येऊन राहिलेली आहे, ग्लो म्हणजे काय, चकाकणे, आणि तिच्या चेहऱ्यावर जे चमक दिसून राहिलेली आहे, हे सगळं म्हणजे काय, तिच्या गालावर, तिच्या कपाळावर जे काही तिचं हावभाव आहे, त्यानंतर तिची जी स्माईल आहे, त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर येणारी ती जी चमक आहे, इट
बट टेल्स ऑफ डेज इन गुडनेस पेंट, ते सगळं काय सांगत आहे बघा. टेल ऑफ डेज इन गुडनेस पेंट म्हणजे ती जी स्त्री आहे ती आपले जे दिवस आहे, आपले जे दिवस कार्य आहे किंवा दिवसा वगैरे ती ज्या पद्धतीने आपली दिनचर्या करते आहे, ती कशा पद्धतीनं चांगल्या कामामध्ये स्पेंड करते म्हणजे घालवते, याबद्दल पोयम सांगत आहे. की यातून व्यक्त होत आहे की ती किती चांगल्या पद्धतीने आपली दिनचर्या व्यक्त करते आहे किंवा व्यतीत करते. अ माइंड ॲट पीस विथ ऑल बिलो, अ हार्ट हुज लव्ह इज इनोसंट. अ माइंड इट पीस म्हणजे तिचं जे माइंड आहे, तिचं जे मन आहे ते कसं आहे, अगदी शांत, विथ ऑल बिलो, आणि त्यात आणि सगळ्यात खाली म्हणजे सगळ्यात काय आहे, अ हार्ट हुज लव्ह इज इनोसंट, आणि तिचं जे हार्ट आहे ते कसं आहे, इनोसंट आहे म्हणजे निष्पाप आहे. म्हणजे हे जे सगळं जे काही सौंदर्य आहे तिच्या चेहऱ्यावरून दिसणार, ते सांगते आहे की किती चांगल्या पद्धतीने आणि किती काय म्हणते, चांगल्या कॅरेक्टरनी ती आपले जे दिवस आहेत, दिनचर्या आहे ती व्यतीत करते. हे सगळं काय सांगत आहे की तिच्या मनाचं पावित्र्य, तिच्या हृदयाचं पावित्र्य, तिच्या हृदयाचा निष्पापपणा आपल्याला या लाईन्स मधून व्यक्त होतो आहे, कवी व्यक्त करतात आहे. चला आता आपण बघूया की याचं एक्सप्लेनेशन बघूया. जेच आपण बघितलंय तेच आता फक्त तुम्हाला इथे लाईन्स मध्ये सांगतो आहे. द पोएट लॉर्ड बायरन कंटिन्यूज विथ द रिलेशनशिप बिटवीन वुमन्स इनर अँड आउटर ब्युटी. इथे पोएट लॉर्ड बायरन काय करतात आहे, वुमन्सची जी इनर आणि आउटर ब्युटी आहे म्हणजे मनाचा आणि चेहऱ्याचं सौंदर्य याच्यामध्ये संबंध जोडताना दिसत आहे. द विनिंग स्माइल्स अपियर्स ऑन हर चीक अँड फोरहेड इज सो सॉफ्ट, काम अँड एक्सप्रेसिव्ह. या स्त्रीच्या चेहऱ्यावर जी स्माइल दिसत आहे, गालावर जे सौंदर्य दिसत आहे, ते कसं आहे बघा, सॉफ्ट, काम अँड एक्सप्रेसिव्ह व्यक्त करणारा आहे. अकॉर्डिंग टू द पोएट हर स्किन इज ग्लोईंग, आणि तिचं जी स्किन आहे ती कशी आहे, त्या स्किनला चकाकी आहे. अकॉर्डिंग टू द पोएट ऑल दिस फीचर्स ऑफ हर ब्युटी रिव्हिल्स दॅट शी इज स्पेंडिंग हर डेज व्हर्च्युअसली. आणि यातून पोएट असं म्हणतात आहे की हे जे सगळे काही फीचर्स सांगितले तिचे, तिच्या सौंदर्याचे जे काही सगळे वैशिष्ट्य सांगितले, त्याच्यातून एकच उघड होते आहे, इट रिव्हिल्स दॅट शी इज स्पेंडिंग हर डेज व्हर्च्युअसली, की किती व्हर्च्युअसली म्हणजे मूल्य आधारित, मूल्यांवर आधारित ते आपलं जे जीवनशैली आहे ती व्यतीत करत आहे. द लॉर्ड पोएट लॉर्ड बायरॉन, he says that she possesses peaceful mind and her heart is full of love which is innocent. आणि आणखी एक सांगत आहे की शी possesses peaceful mind, की तिच्या जवळ ती काय करत आहे, तिचं जे माइंड आहे म्हणजे तिचे जे मन आहे ते अगदी शांत आहे. हर हार्ट इज फुल ऑफ लव्ह विच इज इनोसंट, आणि तिचं हृदय कसं आहे, प्रेमाने भरलेलं, फुल ऑफ लव्ह विच इज इनोसंट जे निष्पाप आहे. तर अशा पद्धतीने लॉर्ड बायरॉन एकच सांगतात आहे की फक्त शारीरिक सौंदर्य महत्वाचं नाही आहे, तर कॅरेक्टर इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन ह्युमन बिंग्स लाईफ. या पोएम मधून आपल्याला एकच संदेश मिळतो आहे की नॉ द फिजिकल ब्युटी इज नॉट ओनली इम्पॉर्टंट बट ऑल्सो कॅरेक्टर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. थँक यू.